ब्रॉट टू यू बाय विगार्ड। उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना आता उद्या डिस्चार्ज देण्यात येणार आहे आणि उद्यापासूनच त्यांचा जो अभिवादन दौरा आहे तो सुरू होतोय। हाके साहेब, उद्याच डिस्चार्ज होतोय आणि लागलीच तुम्ही दौरा सुरू करताय, कसला दौरा म्हणायचा हा? खरं तर हा दौरा शक्तिप्रदर्शन वगैरे किंवा एक वेगळ्या अर्थानं नाही आहे। हा दौरा यासाठी आहे की आम्ही वडीगोद्री येथे जे उपोषण केलं 8-10 दिवसापासून, ते उपोषण संपल्यानंतर आम्ही जालना येथे आम्ही विरा मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट होतो। तरीसुद्धा त्या ज्या उपोषणस्थळी आम्ही बसलो होतो त्या ठिकाणी गाड्याच्या गाड्या ताफेच्या ताफे येत आहेत। आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत तर हॉस्पिटलमधली लोकांची रांग थांबत नाही आहे, लोक भेटायला इथे येत आहेत। आणि मग आमच्या डोक्यामध्ये एक अशी कल्पना आली की लोकांना इकडं किती दिवस आपण बोलवणार आहोत, त्यापेक्षा आपण शक्तिस्थळांना भेट दिली पाहिजे। मग त्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंच्या सिंदखेड राजा इथल्या पवित्र स्थळाला आम्ही भेट देणार आहोत। त्यानंतर आम्ही मुक्कामी पोहरादेवीला जाणार आहोत। पोहरादेवीनंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गोपीनाथ गडावर जाणार आहोत। संध्याकाळी आम्ही भगवानगडावरती मुक्कामी जाणार आहोत। 28 तारखेला आम्ही 11 वाजता मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी म्हणजे चौंडी येथे जाणार आहोत। आणि या तीर्थक्षेत्रावरती जाण्याचा आमचा उद्देश असा आहे की या महाराष्ट्रामधला ओबीसी भटका विमुक्त आणि मग त्यांच्या मनामध्ये त्यांच्या मनामध्ये असलेली भावना, त्यांच्या मनामध्ये एक विन विन सिच्युएशन, आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आम्हीही एकत्र आलो तर काही करू शकतो, आम्हीही एकत्र आलो तर इथल्या व्यवस्थेला आमच्या हक्क अधिकाराविषयी निर्णय घेण्यासाठी भाग पाडू शकतो, असे एक त्यांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही हा 2-3 दिवसाचा एक छोटासा दौरा आम्ही आयोजित केलेला आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। वडीगोद्रीमध्ये उपोषणाला जसा प्रतिसाद मिळाला होता तोच प्रतिसाद आता या अभिवादन दौऱ्याला मिळेल? निश्चित मिळेल, कारण आमच्या वडीगोद्रीच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून जो आला होता, ताफेच्या ताफे काढून वाजत गाजत आला होता, तो युवा वर्ग होता। तो 18 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंतचा। आणि या युवा वर्गाच्या मनामधला एक रोष, युवा वर्गाच्या मनामधली आम्हाला डावललं जातं आहे, आम्हाला बेदखल केलं जातं आहे, आमची माणसं ठरवून आमच्या माणसांना इथली व्यवस्था टार्गेट करण्याचा प्रयत्न करते, ही भावना त्यांच्या मनामध्ये तीव्र आहे। आणि ती संख्या 50-60% आहे। आणि मग महाराष्ट्र उरतो कुठं? मग अर्धा महाराष्ट्र अस्वस्थ असेल, अर्ध्या महाराष्ट्राची हाक असेल तर आम्ही त्यांच्यापर्यंत जाणं हे आमचं कर्तव्य समजतो। आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही, आम्ही कुठल्या संस्थानिकांची पोरं नाही, आम्ही कुठल्या कारखानदारांची पोरं नाही। उद्या आम्हाला इथून निघायचं म्हटलं तर आम्हाला पहिले डिझेलची तजबीज करावी लागणार आहे। आमच्या गाडीला डिझेल मिळेल का नाही इथंपासून आमची सुरुवात आहे। पण लोक पुढं येत आहेत, लोक मदती करतायत, लोक म्हणतायत सर तुम्ही बरोबर बोलताय, तुम्ही आंदोलन पुकारलं, तुम्ही दोघं उपोषणाला बसलात, एकदम बरोबर बसलात। ही भावना आहे लोकांची। आणि ही भावना जर लक्षात घेता, महाराष्ट्रातला एवढा मोठा व्याप लक्षात घेता, उद्या म्हणजे विभागवाईज आम्हाला आमंत्रण आहेत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। जरांगे यांच्या तोडीस तोड म्हणून या तुमच्या अभिवादन दौऱ्याकडे पाहायचं महाराष्ट्रानं? ओबीसीचं आंदोलन हे फक्त काही ठराविक भागापुरतं नसणार आहे। ओबीसीचं आंदोलन हे कोकणात असेल, ओबीसीचं आंदोलन पश्चिम महाराष्ट्रात असेल, ओबीसींचं आंदोलन मराठवाड्यात असेल, ओबीसींचं आंदोलन खानदेशात असेल, ओबीसींचं आंदोलन विदर्भात असेल, सगळीकडे ओबीसींचं आंदोलन असेल। पुरता महाराष्ट्र, अवघा महाराष्ट्र, फक्त एका 2-3 जिल्ह्यापुरतं नसेल आहे। आणि सगळीकडून आम्हाला तशी निमंत्रण आहेत। नवनाथ वाघमारेजी, ओबीसींची कुठंतरी हे शक्ती प्रदर्शन करताय असं म्हणायला हवं? हे आमचं शक्ती प्रदर्शन म्हणून आम्ही उद्यापासून सुरुवात करत नाही आहोत। कुठंतरी ज्या महामानवांनी, ज्या महापुरुषांनी एक
एक शांतीचा संदेश आणि कुठंतरी लढाईचा संदेश या महाराष्ट्राला, या देशाला दिला. त्यासाठी आता आम्हाला येणाऱ्या काळात OBCसाठी महाराष्ट्रभर लढायचं आहे. त्यासाठी ह्या महामानवांना दर्शन घेऊन अभिवादन करण्यासाठी उद्यापासून हा आमचा जालना ते मासाहेब जिजाऊ शिंदखेडराजा येथे अभिवादन करण्याचा कार्यक्रम राहील. त्यानंतर तिथून ज्या बंजारा समाजाचं देशाचं शक्तिपीठ पोहरादेवी तिथं महंत असतात बाबूसिंग वगैरे यांची भेट घेणं आणि पोहरादेवीचं दर्शन घेणं, त्याचं मुक्काम होईल. त्यानंतर 27 तारखेला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब ज्यांनी छोट्या छोट्या घटकांना लढण्याची ताकद निर्माण करून दिली आणि छोट्या छोट्या गरिबीतील लोकांना आमदार खासदार बनवण्याचं काम केलं, अशा महान स्वर्गीय लोकनेत्याला अभिवादन करून वाघमारे साहेब, हे जेवढे तुम्ही स्थळं सांगताय हे कुठंतरी राजकारण्यांचे ऊर्जा स्रोत राहिलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. हे राजकारणाची सुरुवात आहे. नाही, राजकारणाची सुरुवात आम्ही यामध्ये राजकारणाच्या सुरुवातीचा काही संबंध नाही. परंतु आज OBCचं जे आरक्षण आहे याच्यावर कुठंतरी जातीवाद करून यामध्ये कुठंतरी घाला घालण्यासाठी हे टपलेले लोक आहेत. यासाठी एक ह्या महापुरुषांचं या महापुरुषांना अभिवादन करून यांचं दर्शन घेऊन हे आमचं आरक्षण टिकवण्यासाठी, आम्हाला बळ मिळण्यासाठी आम्ही हे दौरा काढत आहोत. 3 दिवसाच्या अभिवादन यात्रेनंतर काही जाहीर मेळाव्याचा प्लॅन आहे किंवा कुठला OBCचा जो नेता आहे, पंकजा मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, या रॅलीत या 3 दिवसात कुठंतरी सहभाग होतील? या 3 दिवसामध्ये असं काही आयोजन नाही की एखादी सभा वगैरे होईल, असं काही आमचं कुठं नियोजन नाही केलेलं नाही. परंतु आम्ही फक्त ह्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही शक्तिपीठांना आणि महामानवांना भेट म्हणजे अभिवादन करत हे सर्व अभिवादन करत, आता शक्य असेल तिथं उदाहरणार्थ गोपीनाथ गडावर जर आपण गेलो तर योगायोगाने जर धनंजयजी मुंडे असतील किंवा पंकजाताई साहेब असतील, हे जर योगायोगाने तिथं असतील तर असं काही नाही, ते येऊ शकतात किंवा नसली तर ते नाही येऊ शकत. असं काही याच्यामध्ये आपण काही त्यांना निमंत्रित नाही केलेलं. आणि हा दौरा एक कुठंतरी महापुरुषांना अभिवादन दर्शन करण्यासाठीचा दौरा आहे. त्यामुळे कुठल्याही नेत्यांना आणि आमचं कुठल्याही नेत्यांना बंधन नाही. त्यामध्ये ते जर असेल तिथं तर उपलब्ध असतील तर येऊ शकतात आणि नसेल तर ठीकच आहे. नक्कीच उद्या सकाळी याच विरा रुग्णालयातून 10 वाजता यांना डिस्चार्ज होणार आहे आणि 11 वाजता या रुग्णालयातून ते बाहेर पडतील आणि साधारणतः जालना शहरातील जे महामानव आहेत त्यांना अभिवादन करून या अभिवादन यात्रेला सुरुवात होणार आहे. 3 दिवस ही यात्रा संपूर्णपणे चालणार आहे. 3 दिवसाच्या आतमध्ये कुठलाही जाहीर मेळावा किंवा कार्यक्रम प्लॅन करण्यात आलेला नाही. मात्र 4थ्या दिवशीचं प्लॅन या दोन्ही उपोषणकर्त्यांनी गुप्त ठेवलेलं आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, जालना. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.